विषयक धोरण. भाई तुझं भाषाविषयक धोरण काय आहे? सोन्या बागलांडकर. सोन्या बागलांडकरांच्या या अनपेक्षित प्रश्नानं माझ्या हातातली इडलीच्या इडली सांबारांच्या बशीमध्ये फटकन पडली. हा सोन्या बागलांडकर सकाळी घरातून बाहेर पडताना सदैव एक प्रश्न ओठावर घेऊन बाहेर पडतात. माणूस तसा जिज्ञासू आहे बरं का. त्यातून लग्नकर्म वगैरे झालेलं नाही, त्यामुळे दिवसभर हिंडायला मोकळा. मला आता सांगा, चांगली इडली खात असताना भाई तुझं भाषाविषयक धोरण काय आहे? हा प्रश्न मला विचारायचं काही कारण होतं का? मी आपल्या सांबारामध्ये बुडालेली इडली वर काढण्यामध्ये दंग असल्यासारखं दाखवलं. सोन्या बागलांडकरांच्या जिज्ञासेवर विषय बदलणं हा एक उत्तम उपाय आहे बरं का. सोन्या, आज सांबारामध्ये वांगी नाहीये, भेंडी आहे. पण दरवेळी तो लागू पडेलच असं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंच बाई तू. अरे कसला प्रश्न? तेच की तुझं भाषाविषयक धोरण काय? अर्थात मातृभाषा. हे शिवप्रभू ज्या भाषेत बोलले ती माझी भाषा. टू द पॉइंट बोल रे, म्हणजे मराठीत. अर्थात, ऑफकोर्स. भाई भाषा हा काही चेष्टेचा विषय नाही बरं का. अरे या भाषेपायी आम्ही काय काय गमवलं हे आम्हाला माहिती आहे. राष्ट्रीय पातळीवर बोलत नाहीये मी, मग वैयक्तिक पातळीवरून बोलतोय. वैयक्तिक पातळी. जाऊ दे आता ते. सोन्या बागलांडकरांना टाकलेल्या या दीर्घ सुस्कऱ्यावरून वैयक्तिक पातळीपेक्षा पातळाशी याचा संबंध असावा हे माझ्या लक्षात आलं. सोन्या बागलांडकर, वैयक्तिक पातळी, आणि मग मी तो हा माणूस असा का बोलला हे माझ्या लक्षात आलं. हा सोन्या बागलांडकर एक चिरंतन प्रेम भग्न आहे बरं का. अच्छा, तर तुझं भाषाविषयक धोरण मराठी येतं. हो. तर भाई तुझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत सोडा मागव. अरे इडली बरोबर सोडा. तू म्हणजे ना येडाच आहेस. हे वाक्य मी माझ्या मनातल्या मनात आवरून धरलंय. अरे बाबा, प्रत्यक्षात नको मागूस रे. पण समज तुला सोडा मागवायचा आणि ते सुद्धा तुझ्या मातृभाषेत, कसा मागवशील? त्यात काय? हे बघ, तो सोडा लाव. झालं. सोडा. सोडा हा शब्द मराठीत आहे भाई. अरे सोडा याचा मराठीत अर्थ काय होतो? सोडा. सोडा मराठीत सोडा म्हणजे लिव्हिट. अरे भाई, लिव्हिट हा काय मराठी शब्द आहे का? हे जाऊ दे ना रे. बरोबर. काय बरोबर? अरे हेच, सोडा म्हणजे जाऊ दे किंवा सोडून द्या असा त्याचा अर्थ होतो. सोन्या, प्यायचा सोडा याला मराठी शब्द नाही बुवा सापडत. अरे हे तुझं भाषाविषय धोरण. अरे मराठी आहेस ना तू. मी मराठीवाला? मी मराठीवाला? काय रे सोन्या, मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ऑफिसला दांड्या मारून तू. ऑफिस? हो. आता ऑफिस कशाला म्हणतोय? मग कार्यालय म्हण. बर, कार्यालय. पण सोन्या, कार्यालय म्हटलं ना की माझ्या डोळ्यासमोर लग्न उभं राहतं बुवा. आता ऑफिसातच इतकी लग्न जमतात की ऑफिसला कार्यालय म्हणायला काहीच हरकत नाही.
अरे ही तुझी विषयांतराची सवय सोडून दे बरं का. तुमच्यासारख्या लग्न झालेल्या लोकांच्या ट्रिका आमच्यावर नको चालूस. हा ठीक आहे, ठीक आहे. तर मग सोन्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यालयाला गाण्या मारून तू मिरवणुकीत जात होतास ते कशासाठी सांग ना. माझा हा प्रश्न सोन्या बागलाणकराच्या जिव्हारी लागला असावा. असं काही जिव्हारी लागलं ना की तो खिशातल्या हातरुमालाने खसा खसा कपाळावरचा अभिनमुक्का पुसावा तसं कपाळ पुसतो. जिव्हार हा अवयव सोन्या बागलाणकरच्या कपाळाच्या आसपास कुठेतरी असावा असं मला नेहमी वाटत आलं. कपाळ व्यवस्थित पुसून झाल्यानंतर पडलेला उमेदवार जिंकलेल्या उमेदवाराचं अभिनंदन करताना ज्या क्षीणपणे हसून अभिनंदन हा असं म्हणेल त्या स्टाईलनं सोन्या मला म्हणाला, अरे तुला माहीतच आहे की रे सगळं. सॉरी, चुकलो. ते आपलं काय म्हणतात रे, क्षमस्व. पण सोन्या, मला तुझी खपली काढायची नव्हती. हं, तसं काय झालं, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी हा सोन्या बागलाणकर तारा बेलसरे नामक एका ग्रहदशेच्या फेऱ्यात सापडला. तिच्या नादानं कम्युनिस्ट झाला होता आणि आरडाओरडा करत दिवसभर फिरत होता. हा आता पुढे महाराष्ट्राला मुंबई मिळायची ती मिळाली, पण सोन्याला मात्र तारा काही मिळाली नाही. गड आला होता पण सोन्याच्या बाबतीत काहीतरी भानगड झाली. तारानं एका IAS ऑफिसरशी लग्न केलं आणि ती मुंबई सोडून दिल्लीला निघून. त्यानंतर सोन्यानं कम्युनिस्ट पार्टी सोडली आणि जनसंघात प्रवेश केला. सोन्या, सोन्या, तारा बेलसरे तुला बनवणार हे मी बजावलं होतं. अरे बारा पिंपळावरची ती. मग माझ्या लक्षात आलं की 12 पिंपळावरच्या मुंजासारखी बायकांसाठी मातृभाषेमध्ये म्हण नाही. मग मात्र मला मातृभाषेची कीव यायला लागली. अरे साधा सोडा ज्या भाषेत मागवता येत नाही त्या माझ्या मातृभाषेचं भवितव्य मला कठीण दिसायला लागलं. सोन्या, तुला असं म्हणायचंय काय रे, इंग्रजी राष्ट्रभाषा असायला हवी? असायलाच हवी. अरे समृद्ध भाषा आहे ती. यू नो व्हॉट एव्हर वी कॅन एक्सप्रेस. पाहिलं, त्या समृद्ध भाषेतला हवा तो शब्द काही सोन्याला सापडत नाहीये. सोन्या, इंग्रजी समृद्ध भाषा आहे काय? मग सोन्या, इंग्रजी मधून तुझ्या मावशीला कांद्याचं थालीपीठ बनवायला सांग किंवा आळवाची जुडी घेऊन दाखव. किंवा तुझ्या त्या इंग्लिश मधून आंबाडीच्या भाजीवर झणझणीत झणझणीत बरं का तेलाची फोडणी घालून दाखव. ऐकलं का ग, अंघोळीला पाणी काढलंस ना, असं तुझ्या त्या इंग्लिश मधून बोंबलून दाखव. पाहिलेत ना, सोन्या कसा अंतर्मुख झालाय. हो, असं शर्टाच्या पहिल्या बटनाच्या काळ्यापाशी हनवटी खोचली की त्याला अंतर्मुखच म्हणतात. थोडक्यात काय, सोन्या बागलाणकरचा इंग्लिशचा पतंग मी काटलाय. क्यों सोनिया साहब बागलाणकर जी, अब तुमको बैठने क्यों क्या हुआ? अरे जबान उघडो. जुबान वगैरे हिंदी शब्द मी मवाल्यांच्या भांडणामध्ये ऐकलेले आहेत. नाही म्हणजे पटतंय तुझं. असहाय्य झालेल्या सोन्याची मला आता दया यायला लागली. त्यामुळं सोहळ्यातले पापड तर बघू इंग्लिश, भाजणीच्या चकल्या कर ना इंग्लिश, अळीवाचे लाडू, डोक्याला बांधायची टापसी, पंचा, पदर, कासोटा, इश्य, गंबूच्या खेपेपासून की नाही हे सगळं असंच होतंय. कर ना याचं इंग्लिश.
हे असले सगळे माझ्या भातातले बाण मी भातातच परत टाकले. हो, नाही तर सोन्या बागलाणकरांचा मी पुरा निपात केला असता. पब्लिकच्या भाषेत भुसा, नाहीतर भुकना केला असता. हे? अरे भाई, पण मी तुला विचारलंय तुझं भाषा विषयक धोरण काय म्हणून. हा? बघ सोन्या, सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. म्हणजे बघ, मराठी मुलांचं मराठीत, गुजराती मुलांचं गुजरातीत, कानडी मुलांचं कानडीत, बंगाली मुलांचं बंगालीत आणि ओरिसातल्या मुलांचं वास्तविक मी कांगडी मुलांपर्यंतच थांबायला पाहिजे होतं. पण बाजी आपली आहे. या थाटात मी उगाचच ओरिसात शिरलोय. आता त्या मुलांची मातृभाषा कुठली हे काही मला माहिती नाही. आणि ओरिसातल्या मुलांचं ओरिसी उरिया. कॅरम मध्ये शेवटची चकती पॉकेटमध्ये घालणारा कॅरमवाला समोरच्या कॅरमवाल्याकडे जसं बघतो ना, तसं पाहत सोन्या मला म्हणाला, बरं का भाई, ओरिसातल्या मुलांचं उरिया. बरं, उरिया. आता मला सांग, गोव्यातल्या मुलांचं काय. अरे जरा थांब, या वादग्रस्त मुद्द्याला आपण नंतर हात घालूयात. हे बघ, म्हणजे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण मराठीमध्ये आणि राष्ट्रभाषा हिंदी. म्हणजे इंग्रजी अजिबातच नाही. हे आहे तर, अरे 8वी ते 11वी इंग्रजी. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा एक मराठी मुलगा. सोन्याला ही अबकची सवय फार आहे बरं का. मग त्याचं आणि तारा बेलसरीचं बिनसलं याचं कारण सुद्धा हे अ ब क हेच आहे. तारा बेलसरेच्या बापाचा लग्नाला विरोध आहे. हे कळाल्यावर सोन्यापुढे खरं म्हणजे 2 मार्ग होते. अ, म्हाताऱ्याची कवळी उतरून ठेवणे आणि ब, त्याला फुकट मालिश करायला जाणं. पण असं न करता हा सोन्या बागलाणकर तर ताराला घेऊन हॉटेलमध्ये गेला आणि तिथं तो तिला या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे काळ, काम आणि वेगाच्या भाषेत समजून द्यायला. तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. ज़माने की निगाहों से भला क्यों, निगाहों से भला क्यों, डरता है ज़माने की निगाहों से भला क्यों, निगाहों से भला क्यों. इंसाफ तेरे साथ इल्जाम उठा ले, इल्जाम उठा ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. समज हा तुझा बाप. ही किती समज तुझी आई. बाबा, जेव्हा तुझा कान धरून तुला बाहेर फेकून देतील ना, तेव्हा तुला कळेल. आणि काय रे, माझी आई, माझी आई म्हणजे किटली, नाही, अजिबात नाही. तुझी आई बादली आणि तुझा बाप खाऊन. गुड बाय. आता मला सांगा, आपल्या आईला स्वतःचा प्रियकर चक्क किटली म्हणतो, हे ऐकून कुठली स्वाभिमानी मुलगी लग्नाला तयार होईल. शेवटी काय तर 2 कप स्पेशल चहा
सोन्या बागलाणकराला बिचारायला एकट्याला प्यावा लागला बना ले पतवार बना ले अपने पे आणि तेव्हापासून तो ये चहाचा ट्रे आला की सोन्या बागलाणकरची सासूरवाडी आली असं म्हणतो आपण. अरे सोन्या, हे सोन्या, अरे हे ब क कशासाठी? सरळ बंडू नावाचा एक मराठी मुलगा होता असं म्हणणं. हा बंडू. तर बंडू नावाचा एक मराठी मुलगा बरोबर. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो 3 भाषा शिकणार, म्हणजे मातृभाषा मराठी, हो राष्ट्रभाषा हिंदी हो. आणि इंग्लिश. हं? अरे आणि उत्तर हिंदुस्थानातली मुलं फक्त 2च भाषा शिकणार, हिंदी आणि इंग्लिश. मग मी म्हणतो मराठी मुलांवरच हा अन्याय का? त्याला उपाय आहे. सांग. तो डोसा लाव. हा? काय मी काय सांगत होतो त्याला? हा साहेब, तो डोसा लाव. तो डोसा हा. ते का साहेब, वो डोसा मसाला का साधा? अरे मसाला डोसा लाव. ठीक आहे एक कडक भाजणार, एक कडक भाजणार. हा तर सोन्या मी काय सांगत होतो? साहब, वो मसाला डोसा मस्का का बिगर मस्का? अरे यार. अरे कुछ भी लाओ लेकिन जल्दी लाओ, अब तुम जाओ. ठीक आहे. हा तर सोन्या मी काय सांगत होतो, बंडू हा आपला मराठी मुलगा बरोबर. अरे शिकतोय 3 भाषा. वेट वेट वेट, 3 नाही, मग 4 भाषा. ते कसं काय बोल? सांगतो ना. हे बघ, मातृभाषा मराठी हो प्लस राष्ट्रभाषा हिंदी प्लस इंग्लिश प्लस सेकंड लँग्वेज. वेर आर यू माय डिअर फ्रेंड भाई? हे खरंच की रे. हे संस्कृत. डोसा को टाइम लगेगा साहब. तो फिर उपीट लेके आओ ना यार. उपीटा ना. जा. ठीक आहे. मग मग मला सांग, आपल्या मुलांनी 4 आणि उत्तर हिंदुस्थानातल्या मुलांनी 3, हा अन्याय का? त्यालाही उपाय आहे. बोल. म्हणजे बघ, उत्तर हिंदुस्थानातल्या मुलांना एक साऊथ इंडियन लँग्वेज कंपल्सरी करायची. म्हणजे कानडी, तेलगू किंवा तामिळ. म्हणजे मग साऊथ आपलं नाही, कुठलं ते नॉर्थ इंडिया, उत्तर भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये किमान 3 मद्रासी टीचर्स नेमावे लागतील. बरोबर आहे. म्हणजे मग मद्रासांना आणखीन जॉब्स. खरंच की रे सोन्या. हा? पण सोन्या, हे मद्रासी इतक्या लांब उत्तर हिंदुस्थानात जातील. हं? अरे मद्रासी म्हणजे मराठी नाही तुझ्यासारखे. साधं दादरवरनं गिरगावला ट्रान्सफर झाली की ठाणा बोंबला. अरे धाडसी जाते ती. हा. हे पण भाई मला एक सांग, समज गावचा ब हा उत्तर हिंदुस्थानातला मुलगा, समज तो मद्रासी शिकला, तर तो ती भाषा बोलणार कोणाकडे? बरोबर की नाही? आणि समजा तो ती भाषा बोललाच नाही, तर मग तो ती विसरून जाणार. आपण नाही का संस्कृत विसरलो शिकून सुद्धा. सोन्या बागलाणकरांचा हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे बरं का. कारण शाळा सोडल्यानंतर संस्कृत मी एकदम माझ्या लग्नातच ऐकलं. भटजी मला म्हणाले, मामा म्हणा, मी एकदम घाबरून मी अस्माकम ना असं जोरानं ओरडलो होतो. अहो भटजी भेदरून लाजा होमातच पडत होते. त्यांच्या जानव्याला धरून मी मागं घेतलं. सोन्या, अरे मला वाटतं संस्कृत ड्रॉप करावं. पण आफ्टर ऑल मराठी मात्र कंपल्सरी पाहिजे बरं का. म्हणजे आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जितक्या क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं. यु नो. हा, ते उपीटन थंडा केला आहे रे. थंड होते साहेब, गरम नाही आहे. पाहिले, वेटरनं संपर्क अधिकारी करतात ना तितक्याच अलिप्तपणाने आणि त्या उपीट्या इतक्याच थंडपणाने कुडाचा केला. अरे इसमें खड़ा है. कौन कड़ा साहब? हमारा काका खड़ा है. इनका काका, उसको काफी पिला साहब. बघितलंस ना सोनिया, किती माजलेच झाले.
या अमराठी लोकांना या मुंबईतून हाकलून दिलं पाहिजे. निदान या मुंबईत तरी मराठीच बोललं पाहिजे. एवढं बोलून मी माझी जीभ चावली आहे. हो, कारण मराठीतून साधा सोडा सुद्धा मागवता येत नाही, हे माझ्या लक्षात आलं. सोन्या, भाषा विषयक धोरणाचं काय रे माहिती का तुला? अरे ती एक समस्याच आहे बुवा. समस्या? हो, अरे मग ती सोडवायची कशी? सांगतो पण असं मूठ बी टाकू नकोस. मॅनेजर बघतो इकडे. अरे का फुकट खातोय का आपण? पैसे देतोय ना त्याला. अरे हो पण म्हणून अशा मुठ्या हप्त्याच्या का रे? हा, सॉरी. तर सोन्या मी काय सांगत होतो? हा, तर हे भाषा विषयक धोरण अंगाशी कसं येतं याचं तुला मी उदाहरण सांगतो. तुला तो शांती ठाऊक आहे? शांत्या दिघे हा? तोच ना, त्याची ती कझिन सेंट्रल टेलिग्राफ मध्ये होती सर्व्हिसला. बरोबर. लग्न झालं का रे तिचं? हो, झालं ना. कुणाशी? अरे कुणाशी म्हणजे शांतीशी झालं. अरे 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 त्या शांत्या दिघेला मी कितीतरी चांगलं स्थळ सुचवलं होतं तिच्यासाठी, माहितीये? कुणाचं रे? अरे मला सांग, त्या शांत्या दिघेमध्ये असं काय जास्ती आहे रे माझ्यापेक्षा? म्हणजे तू स्वतःच स्थळ सुचवलंच नाही की? काय अरे माझ्यात काय कमी आहे सांग ना. सॉरी, हरकत नाही. होण्या, हरकत नाही. ठीक आहे. तर हा शांत्या देखील अहो मराठीशिवाय बोलायचंच नाही अशी प्रतिज्ञा करून बसला होता. का म्हणजे त्या कुमुदवर इम्प्रेशन मारायला. कोण कुमुद? अरे तीच ती, त्याची ती कथीन. बघा सोन्या, एकदा काय झालं माहिती का? हा शांत्या त्या कुमुदला घेऊन मेट्रोला गेला सिनेमा बघायला. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आम्ही इथे लाईनमध्ये उभे आहोत. आमचा नंबर आहे. अरे काय रे? ₹2.5 शुल्काच्या शुल्क ₹2.5 शुल्काच्या 2 प्रवेश पत्रिका द्या. अहो ₹2.5 शुल्काच्या 2 प्रवेश पत्रिका द्या. कोणी बसवण्यासाठी सॉरी सर. सर, अरे सर गेला खड्ड्यात. मला ₹2.5 शुल्काच्या 2 प्रवेश पत्रिका पाहिजे. तिकीट घेऊन बाजूला हो. तुम्ही आमच्या नंबर आहे. घुसलात ते घुसलात. आता तुम्ही कोण? मी सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस. मराठीत बोला. उपपर्यवेक्षक साधं म्हणता येत नाही तुम्हाला. तुम्ही त्याला बोला. मॅनेजर, यस सर. तुम इसको टिकट क्यों नहीं देता? किसको सर? इसको किसको? और इसके इसको जेंटलमैन, हैव आई रिफ्यूज? मराठी, अहो मराठीत बोला. या मराठीची नगरी इंग्रजीची ऐक नको आम्हास. पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, जेथ दुस्सहा. छान. तुम्ही असं मराठी दिसताय. तरी इंग्रजी चित्रपटाला आलाय. अहो मग इंग्रजी चित्रपटाला आलाय तर इंग्रजी चित्रपटाचं तिकीट इंग्रजी मधून मागा ना. When you go to Rome, Rome likes Romans. Rome. चला. नीट उभा राहा. टू तिकीट्स. चला आता लवकर करा. चला
शांत्याला ते पटलं आणि तेव्हापासून शांत्या मराठी सिनेमाला मराठी तिकीट मागतो, हिंदी सिनेमाला हिंदी तिकीट मागतो आणि सत्यजित रायचे सिनेमे तो बघतच नाही. अरे पण भाई, या सगळ्यामधनं आपण बोध काय घ्यायचा? अरे बहुत एकच की शेवटी शांत्याचं लग्न कुमुशी झालं. काय सॉरी म्हणजे बोध असा की भाषा विषयक धोरण ठरवणं हे कठीण काम आहे बुवा. नाही पटतं तू म्हणतो. आता माझीच गोष्ट, तुला ती नंदिनी चौबळ माहित आहे? अरे ती खारला सकाळी 8:52च्या लोकलला चढते ती. सोनिया, हा. 8:52च्या लोकलला खारला चढायला ती एकटीच बाई असते का रे? हा? बाई? हं? अरे बाई काय म्हणतोस भाई? मग अरे शी स्वीट 27 ओनली. बरं बरं तिचं काय? हा तर तिचं हो. तर तिचं आणि माझं हं? मागच्या रविवारी भाषेवरून मोडलं. म्हणजे काय नाही रे, तिला घेऊन मी तांबे आरोग्य भवनात गेलो होतो. फटले को तुम्ही? हेच वाक्य त्या नंदिनी चौबळचं. ती CKP आहे ना. मग तिला काय इंग्लिश मधून प्रेमपत्र वगैरे लिहिलंस की काय तू? तेच ते येऊन कंटाळा आला रे. मी आपलं सरळ वधूवर सूचक मंडळात गेलो, तिथून तिचा पत्ता घेतला आणि नीट तिच्या घरी गेलो. अरे सगळं जमलं. तिच्या बापाला भेटलो. तुला सांगतो भाई, तिचा बाप सुद्धा तयार झाला होता इंटरकास्ट मॅरेजला. मग पुढं काय झालं? सांगतो ना. तर तिला घेऊन मी तांबे आरोग्य भवनामध्ये गेलो आणि जस्ट नो इच अदर मोर अँड मोर. समजलं. अधिक परिचय वाढावा म्हणून तू जेवायला गेला. तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, दाव लगा ले. तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे लगा ले, दाव लगा ले. अरे मेनू काय फतफत. अरे फटफट्या आधी ते साफ कर. फतफत दाखवतोय फक्त. काय मिस चौबळ, आपण ना सरळ 2 ताटच मागूयात, होऊ द्या खर्च. काय झालं मिस चौबळ, हसता काय? अय्या, अहो ताट काय म्हणताय? मग डिनर म्हणा ना. जसे डिनर. डिनर ठीक आहे. डिनर तर डिनर वेटर. साहेब 2 डिनर. साहेब सरळ 2 ताट का मागवत नाही? बर साधं का स्पेशल? गो काय फतफत. हा श्रीखंड. काय झालं मी चौबळ? मला श्रीखंड नको. हा का हो? काल ऑफिसच्या पार्टीत की नाही श्रीखंडच केला होता. श्रीखंड केला होता? नाही हो, नाही. श्रीखंड केला होता असं नसतो. श्रीखंड केलं होतं असं म्हणायचं. हे बघ, मी सांगतो म्हणजे कसं. श्रीखंड ते
बासुंदी ती, लाडू तो. हो की नाही? नाही, श्रीखंड केला होता हेच बरोबर आहे. हो पण तुमच्या भटात म्हणत असतील ते श्रीखंड. भटात? मग परभटात तर काय म्हणतात? परभट? मला तुम्ही परभट म्हणालात मिस्टर बागलाणकर. यू गॉट मी परभट. सॉरी, आता आपलं जमणं शक्य नाही. हो पण का? मला संकुचित मनाच्या माणसाशी संसार करायचाच नाहीये. संकुचित? ज्याला त्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. हो. माझा मराठीवर प्रेम आहे मिस्टर बागलाणकर. हो, माझा सुद्धा मराठीवर प्रेम आहे. ए अरे तू काही तो उभा आहे ना. हो, माझा सुद्धा मराठीवर, मी काय बोलतोय, माझं सुद्धा मराठीवर प्रेम आहे मिस चौबट. हो. दिसलं की मला परभट म्हणालात ना तेव्हाच दिसलं. हो, मग तुम्ही मला भट म्हणाला नाहीत का? मग आहातच तुम्ही भट. आम्ही CKP आहोत. हा? मग आम्ही सुद्धा DRB आहोत. हा. DRB? हा. ही काय जात आहे का मोटारीचा नंबर? देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. सॉरी, आता आपलं जमणं शक्य नाही. अहो पण एखादी ताट वाढणारी काकू शोधा. मी चौबट. थांबा ना, जेवण करून जा. मी 2 डिनर मागवून येतो. डिनर? हो. तांबे आरोग्य भवनात. किती छान आहे. हो. हो? गिळा, तुम्हीच गिळा. फटफट. परफट म्हणालात मला. हो फटफट. काय ना विचार. जान कर तुम तो मेरा दिल तोड़ जाते खिलौना. पाहिले, सोन्या बागलाणकर बिचारा लग्नाला फार पिकलाय हो. कसा स्तब्ध झालाय बघितलं का? आणि त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं तो खिशातल्या हातरुमालानं कपाळ घासायला लागला. बाकी सोन्या बागलाणकराचं एक बरं आहे बरं का, प्रत्येक प्रेमभंगाला त्याला दुप्पट खायला नाही तर प्यायला मिळते. आता मला सांग, श्रीखंड तो ती का ते याच्यावरून कुणाचं लग्न मोडलेलं तू ऐकलंस का? प्रश्न श्रीखंडाचा नाहीये सोन्या. मराठी माणूस तत्वांसाठी काय वाटते ते मोडतो. हा भाषेच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. अरे मग आपल्यासारख्याने भाषाविषयक धोरण ठरवायचं तरी काय? हे बघ, माझं भाषाविषयक धोरण एकच आहे, नरमाईचं. नरमाईचं? हो. अरे पण नरमाईचं का म्हणून? हो, नरमाईचं. कारण आपल्याला दुसरं कुठलंही धोरण परवडत नाही म्हणून. आपण एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहोत, धक्के खाणारा वर्ग. मला सांगा, ऑफिसमध्ये बसमधून किंवा लोकल मधून जाताना आपण धक्के देणारे का खाणारे? खाणारे. क्यू मोडून आपण पुढे घुसणारे का? नाही. ए जगा नाही, नीचे उतरो. हे वाक्य कंडक्टर नेमकं कुणाला म्हणतो? आपल्याला. मला तुम्ही सांगा, देवळात चपल्या कुणाच्या चोरीला जातात? आपल्या. हो. आणि छत्र्या सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याच चोरीला जातात. हो.
सुंदर स्त्री लग्न करून कुणाचा हात धरून पळून जाते? दुसऱ्याचा. नेमका आपल्या संडासच्या टाकीला तेवढं पाणी नसतं. शब्द कोण कधी आपल्याला सुटतात? नाही. शाळेपासून मॅट्रिक पर्यंत पहिले नंबर नेमके कुणाचे आले? दुसऱ्याचे. आपल्या सख्या, चुलत किंवा मातूड घराण्यातल्या एकाला तरी इंग्लंडला जायला कधी स्कॉलरशिप मिळाली आहे? नाही. तो साधा पानवाला त्या 2 गिराईक त्याच्याकडे एकदम आली, त्यातले एक आपण. तर मला सांगा, तो पान नेमका पहिल्यांदा कुणाला दिली? त्या दुसऱ्याला. ऑफिसमध्ये प्रमोशन कोणाला मिळतं? दुसऱ्या. दांडी कोण मारतं? दुसरे. मग मला तुम्ही सांगा, हे जग आपलं का दुसऱ्याचं? खरंच रे भाई, मग आपलं काय आहे या जगामध्ये? काही नाही. अरे सोन्या, भाषा विषयक धोरण काय किंवा दुसरं कसलंही धोरण काय ते ठरवणारे तुम्ही आम्ही कोण रे? सांग ना. आणि आपल्या इच्छेला मान देऊन आजवर कुणी वागले का? नाही, खरंच कुणी नाही. अरे चला, आम्ही ज्यावेळेस रेडिओ लावायला जातो ना, तेव्हा नेमका त्यावेळेस रेडिओ कुटुंब नियोजनाचा चर्चात्मक कार्यक्रम असतो. आणि दुसरे ज्यावेळेस लावतात ना, त्यावेळेस बोल राधा बोल संगम भोगाई. सोन्या, अरे मॅनेजर ऐकतोय हळू. अरे मग 2 कॉफी मागव पटकन. रंड कप कॉफी. हा भाई, अरे हे काय नवीनच? अरे मद्राशाच्या भाषेतलं एवढंच येतं मला. पाहिलं, त्या दिवसापासून सोन्या बागलाणकरानं आपलं भाषाविषयक धोरण बदललं. आणि हो, मी सुद्धा. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, क्या तकदीर पिसा? बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, दाव लगा ले, तदबीर से. सुमित फुलमांडी, सौ वनिता म्हैसकर, डॉक्टर गौरी कहाते, सारिका अग्निहोत्री, सुहास मार्डीकर, अशोक किल्लेदार, ओंकार कुलकर्णी, शरण बिराजदार, श्रीरंग सराफ आणि लिमय. मी शशिकांत रावणी. आत्तापर्यंत बरीच अभिवाचनं केली, पण एखाद्या व्यक्तिचित्राचं अभिवाचन करावं असं खूप मनात होतं. आणि 25 वर्षापूर्वीच रावसाहेब करावं अशी खूप इच्छा होती आणि ते आज सादर झालं. आणखीन हा जो एक ललित निबंध आहे भाषाविषयक धोरण, याचं नाट्य रूपांतर करताना पण खूप आनंद मिळाला. वेगळं आहे हे. आज पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने आणि जवळीकच्या माध्यमातून प्रहसन यामध्ये एक छोटीशी भूमिका मला करायला मिळाली. याबद्दल सर्वप्रथम मी जवळीकचे आणि लावणी सरांचे आभार मानते. काकांचं सहकार्य, प्रोत्साहन आणि अभिनयातले बारकावे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. तसंच माझ्याबरोबर जे सहकलाकार होते, अशोकजी, सुहासजी, सारिका, ओंकार, या सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस करताना खूप एन्जॉय केलं. आणि आजच्या या पुलंच्या आनंद यात्रेत मलाही सहभागी होता आलं. यामुळं पुनश्च एकदा मी जवळीकचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक. साहित्य क्षेत्रात साहित्याचे जितके प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. प्रवास वर्णन असेल, नाटकं असतील किंवा काही व्यक्तींच्याबद्दल, काही थोर लोकांच्याबद्दल त्यांनी काही लिखाण केलेलं आहे. उदाहरणार्थ गुणगायीन आवडी या पुस्तकात लता मंगेशकर, बाबा आमटे ह्यांच्याबद्दल त्यांनी फार छान लिहिलेलं आहे. आणि व्यक्ती आणि वल्ली तर सगळ्यांनाच माहीत आहे.
व्यक्ती आणि वल्लीमधली सगळी पात्र मला आवडतात. त्यातल्या त्यात रावसाहेब हे माझं आवडतं पात्र आणि आज आपण पहिलेच लावणीसनी ते प्रेझेंट केलं. अगदी छान प्रेझेंट केलं त्यांनी. आणि आज पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त हा जो कार्यक्रम केला, आमचे भाषाविषयक धोरण आम्ही ते बसवलं. गेले 15-20 दिवस आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि शेवटच्या 2-4 दिवसात मी त्या टीममध्ये सामील झालो. आणि आता 2-4 दिवस होतो उभे राहायचं म्हणजे मोठी भूमिका शक्य नव्हती. त्यामुळं त्या उडपी हॉटेल मॅनेजरची भूमिका लावणीसनी मला दिली आणि त्यांनीच ते करून घेतलं सगळं. असं मी माझा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन आणि पुलंच्या जीवनावरती पुलंचं भाषाविषयक धोरण काय यांची संहिता मला लावणी सरांनी ऐकवली आणि सांगितलं, अशोक तुला एक रोल करायचा आहे पुलंचा. मला खूप आनंद झाला आणि पुलंचा रोल करायला मिळणार हा आनंद मनाशी घेऊन मी सातत्याने प्रॅक्टिस केली. पुलं हे एक साहित्यिक होते, अष्टपैलू कलाकार होते. संगीतकार, लेखक, कवी, दिग्दर्शक म्हणजे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा रोल आपण करतो आहे ही जी मनामध्ये जी भावना माझ्या आली आणि त्यामुळं माझ्याकडून हा रोल अतिशय चांगल्या प्रकारे मी सादर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सोलापुरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतो आहे आणि रसिक प्रेक्षकांना देखील तो खूप आवडला. पुलंच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. आज पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भाई यांचा स्मृतिदिवस. जवळीक संस्था लावणीस काका यांच्या मार्गदर्शनाखाली पुलंच्यावरती आम्ही एक कार्यक्रम सादर केलेला आहे. पुलंनी आयुष्यभर जगभरातल्या तमाम मराठी रसिकांना आनंदाची उधळण करून दिलेली. त्यांच्या या आनंदाच्या झाडातलीच काही निवडक फुलं आम्ही निवडून त्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि रसिकांना तोच आनंद परत देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज भाई आपल्यात नाही आहेत, तरीही त्यांच्या या विपुल कार्यातून, लेखनातून, अभिनयातून ते यापुढे चिरंतन लोकांना आनंद देत राहतील असा सार्थ विश्वास आहे आणि या सादरीकरणातून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा आम्ही नम्र प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मला वाटतं पु ल देशपांडे यांच्या शब्दांनीच त्यांना श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा शब्दांजली अर्पित केली आहे. हा अतिशय सुंदर योगायोग आणि हा योगायोग जुळून आला तो आमच्या लावणीस काकांमुळे. लावणीस काकांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळणं हे एक अनुभव विश्व समृद्ध करण्यासारखं आहे. खूप शिकायला मिळतं प्रत्येक गोष्टीतून. म्हणजे अगदी तुम्ही पाहिलं असेलच आमच्या एकांकिकेतला कोपरा न कोपरा विचार करून होता. सुटसुटीत नेमकं नेपथ्य, परंतु प्रत्येक गोष्ट अतिशय प्रतिकात्मक पद्धतीने आणि खूप चपखल अशा पद्धतीने मांडलेली होती. आमच्या भूमिकांचा विचार करताना काकांनी ज्यांना जितकी मोकळीक मुभा द्यायला हवी ती मुभासुद्धा दिलेली होती. भूमिकांचा शोध घ्यायला भरपूर वाव दिलेला होता आणि नंतर लगाम मात्र त्यांच्या हातात होते हेही तितकंच महत्त्वाचं. आणि हा जो लगाम होता, हे जे शिकवणं होतं, यामुळे आमची भूमिका समृद्ध होत गेली. आम्ही ती पेलू शकलो. छोट्या छोट्या भूमिका होत्या, परंतु त्याला इतके रंग आम्हाला ओतता आले. ते फक्त आणि फक्त या पद्धतीने त्यांनी वाव दिला, मोकळीक दिली आणि शिवाय त्यांचं दिग्दर्शन, त्यांचा लगाम, या सगळ्या गोष्टींमध्ये हे जुळून आलं. आणि यामध्ये म्हैसकर काकूंचं संयोजन हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांवर प्रत्येक गोष्टीमध्ये नजर ठेवून, प्रत्येक गोष्टींमध्ये तत्पर राहून आमच्या सगळ्या गोष्टी, अडीअडचणी सोडवल्या. आणि अशा पद्धतीने आमचं हे आजची एकांकिका एका छानशा रूपात साकारली आणि तुमच्यापुढे आम्ही सादर करू शकलो. खरोखरच आमचा अनुभव विश्व समृद्ध करणारा, खूप काही शिकवणारा असा हा अनुभव होता. धन्यवाद लावणीस काकांना त्यासाठी. पुलंना श्रद्धांजली वाहण्याची ही माझी पहिलीच वेळ आणि त्याचा सन्मान लावणीस काकांनी मला दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
त्याचबरोबर अख्ख्या कार्यक्रमाचं शेड्यूल हे ठरवणं होतं, त्यानंतर तसेच ते बसवणं होतं. ते सगळं काकांनी अगदी नियमितप्रमाणे सगळ्यांकडून करून घेतलं. त्यामध्ये त्यांचे कष्ट आणि त्यांची संलग्नता त्यातून दिसती. धन्यवाद. पुलं म्हणजे मराठी लोकांवर अधिराज्य गाजवणारं एक अतुल्य व्यक्तिमत्व आणि त्यांचे शब्द लोकांपर्यंत पोचवणं हे खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे. आणि मला असं वाटतं की दिग्दर्शक आमचे लावणीस सर हे केवळ सोलापुरात तरी निदान तेच करू शकतात. आणि त्यांची ती शब्दांची फेक, त्यांच्या हालचाली, जितका अभ्यास लावणीस सरांचा आहे तेवढं किंबहुनाच कोणाच तरी असेल. आज खरं तर भाग्य आहे की सोन्या बागलाणकर हे पात्र मला साकार करायला मिळालं लावणीस सरांमुळे, आणि त्यांनी जो विश्वास दाखवला, खरं तर ही पुलंचीच कृपा आमच्यावर आहे हेच म्हणावं लागेल. धन्यवाद. नमस्कार. पुलंचा आज स्मृतिदिन आहे. पुलं हे आवडते, अगदी लहानपणापासूनचे 3 पिढ्यांवर राज्य केलेले माझे अतिशय आवडते लेखक. घरामध्ये देवाच्या फोटोच्या जागी पुलंचा फोटो लावलेला. हा एक वेगळा कार्यक्रम करताना खूप चांगला अनुभव आला. वनिता म्हैसकरनी हे लिखाण करण्याकरता खूप मदत केली. आमचे भाषाविषयक धोरण हे खरं म्हणजे प्रेझेंट करणं अतिशय अवघड आहे, पण आम्ही हा मेरू पर्वत माझ्या सगळ्या मित्रांच्या सहकार्यानं उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यात संगीताची बाजू ही खूप महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी तो आनंदानं स्वीकारला, याबद्दल धन्यवाद.